तर नमस्कार मित्रमंडळींनो, तर आज वाजले त्या 12 आणि घरने यायला उशीर झालाय। आज मुलांना सुट्टी होती, तर मुलांना माळावर घेऊन आली खेळायला। इकडं पेरूच्या झाडाखाली मुलं खेळतात आहेत। इकडं आदू, बापू आणि बाल्या खेळतात आणि इकडं राधा आपली एकटीच खेळते। चौघं घरी असले की भांडणं होतात, थोडी थोडी खेळता खेळताच। आता मी नव्हती खुर्ची, भांडणं करू नका पोरांनो। काय गपचूप खेळा। राधा काय, राधाला पण घे खेळायला। येते थोड्या वेळाने येते, तिला खेळायचं तसं खेळू द्या। काय राधा, हा हा काय करत राहता, नाही ती करत। पाणी कशाला आणलंय रे, खेळायला आणलंय काय? ती 2 बाटल्या पेला। बर, मग जाऊ का मी नव्हती काढायला? नाही ना, जाऊ का मग? भांडणं केल्यावर काय करायचं मग? सही होत का? बर, राधाकडे जाऊ नका, राधाला एकटीलाच खेळू द्या। चला आता नव्हती काढून घेते। ह्यानी चालले तर तिकडं ज्वारी करायची, त्या ज्वारीच्या चाळण्या जोडायला चालू आहे त्या, ते तुम्हाला दाखवते नंतर। चला आता पातीला सुरुवात करू, लय उशीर झालाय आज। म्हणून लागायला लागले राधा। चला मग घरी जाऊ आता, परत मग दिवस मावळताना येऊ तिसरा परत 3-4 वाजता। चला मग, चला 1-5 झाले, आता 2 वाजले ते घरी जायचं। आजी आली काय ग बाय? हा, आजी आली, आजी पण तात्या पण। चला मग घरी जाऊ आता आपण। हो चला, बापूला येऊ दे वय। कुठे गेलाय? टिफिन बॅग आणायला। बर चला मग, बरं आला का? मी तोपर्यंत इकडे एक झाड, आता आम्ही चाललोय घरी वाटणे। तर मंडळी ही असं झोपले बघा। रात्री औषध चाललेलं आम्ही लेप्या काढली ती, तेव्हा एक तिथं बोट कापून घेतलं, झोपीतच आहे ती। आणि आता ऊन झालेले म्हणून आम्ही एक नवीन युक्ती काढली, छापा काढा करायचा। जर समजा 10चा आकडा आहे, समजा ही 10चा आकडा पडला तर ड्रीप हातरायची आणि छापा पडला तर सावली जाऊन झोपायचं। काटाच निघाला पाहिजे। चला मित्रांनो, हा अरे लय अजून मी काटाच बोललाय। चला आता ते हातरलेली ड्रीप हातरायची चालूच करायची, ऊन का असं ना। हे चला नियमात काय आहे ते आहे। हा चला, असं एक तरी सांभाळावं लागतं मग तिथे सांभाळलंय बघा आम्ही। कसा आहे वाटतंय गाडा, आता ह्याला फक्त शर्यतीला न्यायचे राहिले। किती वाजता सुरू होईल हात? ठीक आहे, काय सांगू, आज फवारायचं तर नाही तिकडे? आज नाही फवारत, लवकर घेऊ हातरून। फेस्टिवल जायचं? हां जायचं, पुरीला नाही मला। जाऊ लवकर। हां आता जायची आमची फेस्टिवलला। फेस्टिवल मला ते काय नाव येत नाही लवकर, पण असं जाऊ तरी जाऊ शेतकरी आपलं काय। चला मित्रांनो, पाणी पिऊन जाऊ। चला तर मंडळी, आज आलोय आम्ही ड्रीप हातराला नवीन राहणार। ह्या तुकड्याला हातरून घ्यायची का? ह्या तुकड्याला हातरून घेऊ पण नाव, ह्या तुकड्या हातरू द्या हो रे, ह्याला हातरू। हा मग इकडे पुरतच घे, ह्याला एखादा कॅम्पाला ह्याला हातरून घेऊ। सुरुवात करायला ड्रीप आणायला, ड्रीप अशी आणली आम्ही बघा। होय, आम्हाला कुठं हातरायची?
वतलाय म्हणल्यावर पताय पाहिजे काय कुठं राहतो काय. पण हातरून घेऊ ह्याला हे नाही सगळं टोटं क्लिअर आहे. द्या जोडायचं काय विषय नाही, ताप नाही काय. त्याला इकडे ह्या तुकड्याला पाईप जोडावं लागतंय. कोणी 3 वाजून गेले ते. आम्ही निघालो माळावर. कुठं चालाय म्हणलं शंभो? आईकड. आईला पाणी द्यायला होय. चला आत्या आले ते दुपारीच आणि आता आपल्याला एक पात लावायचे. पोरं सगळे झोपले ते घरी. पात राहिली ह्या तुकड्यातली आणि इकडं चालू आत्या पातीला वेळल्या पण चालू केली. पातीला नव्हती काढायची. वाढवून घेऊस तर बोलायचं. आंघोळ्या केले की कुणाला शिवून बी घ्यायचं नाही. स्वयंपाक करतो हो जेवताना बोलायचं बी नाही. आणि मग जेवायचं झाल्यावर मग तिकडं कोणी शिव काय बी करू नियम आहे देवाचा आपलं. ते तुम्हाला सगळं नेऊन शिकवा म्हणलं पण ती लांब होतं. आता ते नंतर एक जण नेऊन शिकवा म्हणलं आपलं सांगावं. मग काय तर कधी कधी नेलं संघ म्हणजे मग पोरी सगळ्या चांगल्या करते. आईचा फोन आलता हो मग अशी दुपारी. मग म्हणलं कुठे गेल्या वहिनी. आईला म्हणलं गेल्या त्या सवासनी सांगितलं आईला असं. तर 6 वाजत आले ते आणि दिवस मावळायला लागलाय हळूहळू. शेरडांना गवत आणायचं गव्हामधलं आज कापून आणि डाळिंबीचं नव्हती काढायचं. एक तुकडं झालं आज पूर्ण. तर उद्यापासून दुसऱ्याला सुरुवात करायची. आणि चला राधा घावली का कैशी चल. राधा गेली तिकडे कैशी आणायला. चला अंधार पडायच्या आधी आपल्याला गवत आणायचं शेरडांना. बाल्या बागा कुठे जाऊन बसलाय. एक झाडाचं घोडा आहे त्याच्यावर जाऊन बसलाय. बाय ठाठा करतोय. चल पटपट पटपट. कशी की डोक्यावर घेऊन आले पडल्यावर नाही पडत. चला आता अभ्यास सांगते घरी गेला अभ्यास करावं. झाला का मर चल मग झोप झाली का. हा चल मग आता दोघं पण झोपलो आता. चला मग घरी आता. झोपली होती मी झोपून गेलते. तर आता आलोय घरी. चला जाऊया खाली गवत आणायला गावात. हाव नको बाय. हा शरडा वरडायला लागले ते त्यांना गवतलं पाहिजे. तर आले लगेच. चला खाली जायचं आता आपल्याला. मग आपली चांगली वाढली आहे आणि गिनीगोल पण चांगलं फुटले. खुरपाय आले हे का घास शेरडांना खायचा. हे येड्या घास शेरडांना असतो. हा काय म्हणली. भेंडी लय आवडते. लावली की बाय भेंडी. तिकडं 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 लावली का भेंडी. मोठी झाल्यावर येते ग. मोठी टाकलेलं. हा औषध पाणी टाकलं का त्याला. औषध नाही पाणी नुसतं टाकलं ना. टाकायचंय का औषध. आता नाही टाकायचं. आता पाणी द्यायचं आला. इथं भीमुगाला पाणी द्यायला आले. किती दिवस झाला आता. किती दिवस आहे अजून लय दिवस आहे. हा बघ किती तूर लागला. तोर वय रामफळ विकलंय का ग. नाही अगं कच्चच आहे. कच्च कुठं ग. हो इथं 2 आहे ती का नाही. पिकली नाही ती बाई कच्चीच आहे ती अजून. आणि गहू पण आपला चांगला वाळायला लागलाय. पुढच्या आठवड्याभरात सगळं वाळून जाईन. काढा येईन महाशिवरात्रीपर्यंत गहू काढा येतो.
हा आवडत ती वय बर. आणि तिकडं आता चालू आहे काढायला. आमच्या आधी आले ते, आम्ही पाणी प्यायला थांबलो होतो त्याच्यामुळं. तर ह्या साऱ्यामध्ये लय गवत आहे, ते गवत काढायचं चालू आहे. आता काढते ते गवतले. आता गहू वाळायला लागला का नाही हो? तिकडून राधा इकडे येऊ नको, नको शिरू नको बाय तिथं. नाचू नका रे गव्हात लेकरानं, वाटोळ करणार गहू पडल्यावर खत असते ती पाखरं. सर नाचू नका. लय चालय. हा मागलं घेतलं का ग? तर झालंय गवत काढून, बरंच निघलंय. ढेगारा घातलाय तिकडे बाहेर. चला घालते जेव्हा कशा घालू ह्याच्यावर. एवढं घेते काय किती पेंड्या बांधला म्हणलं वगैरे बरोबर बांधण्यापेक्षा मोडतंय ग पोरे. कशी बांधा म्हणजे उभी येते चांगली. हो तशा बांधा उभ्या पेंड्या. ती तडपा बांधा आत्या, पेंडीचं ते मोडून जाते, वाळलेलं आहे. हा घ्यायला तुम्ही जातो उभं दिसतं राहील म्हणून मला वाटत नाही. निष्ठून जाते. ते कशाला बांधलं होतं आता? ते काय उगा लागलेली बांधलं टाकलं त्याच्यावरच निसटलं. खाली चढताना गाठ दिसली मांडलं म्हणते. घेतलंय गवत आता. आता निघालोय आम्ही घरी शेरडंला टाकायला गवत. काय थांब रे. गवत आणलं म्हणजे लागली खायला. राधा सारखं चिवडू नये ग. माझी चुनू बेस्ट आहे. खराब होती ती ग. माझी चुनू माझं बाळ आहे. काय म्हणला. बरं टाकते टाकते. कवा तुम्ही ह्याला गेल्यावर मी काढलेलं आहे. इकडं शेरडांना गवत इसकडून टाकायचं चालू आहे. करडं बाहेर गेली ती बारकी. ए पोरांना बारकी करड्याने टाकलात मध्ये. जनावर पाणी दावायला.
बाबाने आणलेला